नामसाधना 7 दिवसाचे 7 कीर्तनकार असतात. प्रत्येकाचे नियम आहेत कीर्तनकार सुद्धा. कधी नामपर, कधी संतपर, भक्तीपर, शेवट मागणीपर, अशी या अभंगाची काही कीर्तनाचे नियम आहेत. आता बऱ्याचशा लोकांनी कीर्तनकारांनी सर्व नियम धाब्यावर सोडून दिले, ती गोष्ट वेगळी आहे म्हणा. तरी परंतु आपण आपल्याला चिंतन करायचंय, आपल्याला उद्धार आपल्याला करून घ्यायचे आहेत. कोण काय करतो हे पाहण्यापेक्षा आपली आपण सोडवणूक आपण करून घ्या. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. हृदयाला मंदिर करून राम कृष्ण हरी या मंत्राने आणि त्याला असं पकडून आपण लवकर मोकळे व्हा. मी बोलून गेलो की तुकाराम महाराजांनी जे भजन केलं ते भजन आम्हीही करतो. पण तुकाराम महाराजांनी भजन जसं केलं तसं आम्ही करत नाही, तसे ऍक्टिंग करतो. ऍक्टिंग करणं वेगळं आणि प्रत्यक्षात करणं वेगळं असतं. विठाला ऍक्टिंग करणं वेगळं, सोंग घेणं वेगळं आणि तसं प्रत्यक्ष आत बाहेरून तसं असणं वेगळं. ध्यान द्या. भजन थोडं कमी करावं, परंतु निष्कंटक करावं, निष्कलंक करावं, थोडं करावं. थोडे परी निरे आवीट ते घ्यावे खरे, असं करू नये. घाल पाणी असं नाही करू, थोडं करावं महाराज. नामस्मरण थोडं करावं. नामस्मरण कसं करावं? पहिला शब्द आहे महाराजांच्या या अभंगामध्ये की प्रत्येकाने संसाराच्या नावाने काय करावं? शून्य करावं. प्रेमाने मला सांगा, दोनातून 2 गेले, खाली किती राहिले? शून्य राहिलं. शून्य म्हणजे काय? शून्य म्हणजे शून्यच. शून्य म्हणजे काहीच नाही की नाही? काहीच नाही. मग लिहिलं कसं काय शून्य? तर काहीच नाही मग शून्य काही नाही कसं म्हणता? मग काहीच लिहू नका ना. संपूर्ण सृष्टी शून्याकार होती पूर्वी महाराज. प्रसिद्ध प्रमाण आहेत. शून्य स्थावर जंगम. हो, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते. चंद्र सूर्य तारा आहे, चंद्र सूर्य तारा
कुठेच नव्हते काही. चंद्र नाही, सूर्य नाही, तारा नाही, पृथ्वी नाही, खुडसर गाव तर नाहीच नाही, काहीच नव्हतं महाराज. केवळ शून्याकार, शून्याकार, शून्य अवस्था. तिथे एक ढालगज, ढालगज एक शिवी आहे. ढालगज माया इच्छा, त्याची ख्याती आहे सर्व महाराज. अर्थात दोनातून दोन गेले, खाली शून्य राहिलं, म्हणजे शून्याला काहीच किंमत नाहीये. तसं नामस्मरण करणाऱ्याने, साधकाने, भक्ताने, वैष्णवाने संसाराला शून्य समजून, आणि जोपर्यंत शून्य समजत नाही संसाराला, तोपर्यंत तो व्यक्ती भक्ती करू शकत नाही. विठाला विठाला आम्ही जास्ती महत्व देतो कशाला? खूप सुंदर स्वयंपाक झाला बाळासाहेब महाराज, सुंदर स्वयंपाक झाला. आम्ही त्या स्वयंपाकाला सुंदरता दिली. प्रेमाने सांगा, बंगला मोठा की बंगल्यात राहणारा मोठा? तुम्ही झोपले गो सर लगे? थोडं थोडं ध्यान द्या महाराज. गाडी मोठी का गाडीत राहणारा जो तो मोठा आहे? गाडी मोठी नाहीये, बंगला मोठा नाहीये, बंगल्यात राहणारा मनुष्य मोठा आहे. आम्ही समजतो तो गाडीवाला आहे, हो बंगल्यावाला आहे, गाडीवाला आहे, मोठा माणूस आहे. बंगल्यामुळे मोठा नाहीये, कंपनीमुळे मोठा नाहीये, पैशामुळे मोठा नाहीये, याच्यामुळे पैसा मोठा आहे, आपल्यामुळे बंगला मोठा आहे, आपल्यामुळे गाडी मोठी आहे. म्हणजे संसारापासून आपलं महत्व वाढवा असते. देवाच्या नामाला सोडून कशालाही महत्व देऊ नये साधकाने तरी. वैष्णव तो जया अवघी देवा रे माया, अवघी देवा रे माया, अवघी देवा रे माया. वैष्णव तो जया अवघी देवा रे माया, देवा रे माया, अवघी देवा. वैष्णव तो जया अवघी देवा रे माया, अवघी देवा रे माया, अवघी देवा रे माया. वैष्णव जया अवघी देवा रे माया, अवघी देवा रे माया, अवघी देवा रे माया. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. आम्ही असं केलं, संसाराकरता माया देवाकडून मागून घेतोय. सध्याच्या काळामध्ये फार कठीण परिस्थिती आहे. मागं हनुमानजी लाल आहे. बरेचसे लोक, वक्ते लोक, कीर्तन घ्यायच्या अगोदर बँकेमध्ये पैसे टाकून द्या, मग तारीख घ्या. याला वैष्णव म्हणावं? वैष्णव तो जया, जन तन धन केले तृणाही समान. आम्ही जोपर्यंत संसाराला महत्व देतो तोपर्यंत भक्ती होऊ शकत नाही. भक्तीचं सोंग करता येईल. सोंगाने छंदाने भगवान जोडले जाणार नाही महाराज. सोंगे छंदी काही देव जोडे ऐशे नाही. पोट भरेल, लोक मानतील, कीर्ती होईल, दंभ होईल, परंतु भगवान नाही मिळणार, कृपा नाही होणार, नामस्मरणाची आणि एक रस नाही मिळणार जीवनामध्ये. बाकी सर्व मिळेल, रस नाही मिळणार. ध्यान द्या. संसाराच्या नावाने शून्य करा. आपण असं पाहूया, शून्याला किंमत नाहीये पाटील, पण तुम्ही त्या शून्याला एका पुढे ठेवलं काय होईल? एक काढा आणि पुढे ठेवा. ती एकाची किंमत 10 पट झाली ना. अजून एक शून्य वाढा, 100 झाले. अजून शून्य ठेवा, 1000 झाले. अजून ठेवा,
1,00,000 झाले, अजून ठेवा. वाढीत तर आपल्याकडे द्यायची घ्यायची नाही काही. 0 पुढं ठेवत चला, अंकाची किंमत वाढली. तस या संसाराला तुच्छ समजून भगवंताच्या अगोदर नाम किंवा परमात्मा ठेवा. म्हणजे संसारावर लक्ष न देता संसार प्रारब्धाने केला पाहिजे, परंतु प्रयत्नपूर्वक साधना, चिंतन, नामस्मरण आठवण करून केलं पाहिजे. अर्थातच महाराजांनी हे साधन केलं की संसाराच्या नावाने शून्य करून जेणेकरून पुण्य वाढेल, हा धर्म केला. अभंगात पहिलं चरण. संसाराच्या नावे घालूनिया शून्य, संसाराच्या नावे घालूनिया शून्य, संसाराच्या नावे घालूनिया शून्य, संसाराच्या नावे घालूनिया शून्य, संसाराच्या नावे संसाराच्या अंगी अवघेचा व्यसने, आम्ही या कीर्तने श्रीमंत झालो, शुद्ध झालो. नामस्मरणाची फार मोठी ताकद आहे महाराज. नामचिंतन प्रत्येकाने केलं पाहिजे. काही अवघड नाहीये, फारच सोपं आहे. पण घेतो कोण? शहाणा तो घेतो शहाणा तो धने, शहाणा तो धने, शहाणा तो धने, नालगाती सारा सर्वभून तुका तुका
होणे सोपे आहे, सर्वाव होणे सोपे, पण घेतो कोण? शहाणा तो धने. बाकीच्याने का घेऊ नये? आम्ही शहाणे नाहीये म्हणतात ना, अति शहाणा. पुढचं नका म्हणू काय असेल ते. शहाणा तो आहेत महाराज की जो ज्याला अध्यात्माचा रस मिळालेला आहे महाराज, ज्याला नामाची एक असणारी रस कळलेला आहे, तो कधी नामाला सोडणार नाही महाराज. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, प्रत्येक संतांनी नामाला धरून ते उद्धरून गेले. ऐशी अनंतापार नामे तरले, चराचर नामाने तरुण गेले. सब हो गए भव से पार, प्रभु का नाम लिया. हो गए भव से पार, प्रभु का नाम लिया. सब हो गए भव से पार, प्रभु का नाम लिया. सब हो गए सबके पार, प्रभु का नाम लिया. भरी सभा द्रौपदी धारे, भरी सभा द्रौपदी धारे. गोविंद शरण में तेरे, हे गोविंद चरण में मेरे. बन गया चीर अपार, प्रभु का नाम लिया. सब हो गए भव से पार, प्रभु का नाम लिया. सब हो गए भव से पार, प्रभु का नाम लिया. सब हो गए भव से पार, प्रभु का नाम लिया. कलियुगा माझी हे कीर्तन नाही, फेटा बांधायचा आणि लोकांना उपदेश करायचा. हरिमुखे म्हणा, तुम्हीच म्हणा. महाराजजी, नामस्मरण करण्याची म्हणजे सांगितण्यापेक्षा आपल्याला पाहून लोकांनी चिंतन केलं पाहिजे, तर उपदेश म्हणावं. सांगणे न लगे करणे. आपण जर केलं नामस्मरण तर लोकांना कळलं पाहिजे की नामस्मरण केलं पाहिजे. पण बहुतेक आमच्याकडे पाहून लोकांना असं वाटतं की शेतीमध्ये परवडत नाही, कीर्तन धंदा खूप चांगला आहे. फार मोठी हानी महाराज. नामस्मरणाचा मोबदला कथा करोनिया, द्रव्य घेते घेते, फार मोठं पातक आहे. नामस्मरणाचा मोबदला देणारा अजून जन्माला यायचं आहे महाराज. विठ्ठला विठ्ठला कीर्तन करता पैसा पाहिजे, पैसा करता नको. तुलसी सो नर चतुर है, जो राम चरण लवले. परधन पर मन हरन को वेश्या भी प्रवीण. तुलसी सो नर चतुर है, जो राम चरण लवलीन. परधन पर मन हरन को वेश्या भी प्रवीण. नामस्मरण प्रत्येकाने केलं पाहिजे. लहानाने मोठ्याने, श्रीमंताने गरिबाने. जी म्हातारे आहेत ना, म्हाताऱ्याने तर नक्कीच केलं पाहिजे. त्यांना दुसरा कोणता आश्रय नसतो. तरुणामध्ये दमक असलेले म्हणतात ना, आम्ही जिथं लात मारू. आता पाणी निघायचं नाही, आता पाणी निघायचं नाहीये. पण प्रत्येकाने नामाला धरलं पाहिजे. मला प्रत्येकाने कधी बी कसं बी हो, तुम्ही गुळ कसा बी खा, पडल्या पडल्या खा, दात खाऊन खा, गरिबाने खा, श्रीमंताने खा, जांभई देता देता खा.
तसं गुळ पेढा साखर जशी गोड लागते तसं नामस्मरण ही गोडच आहे. नाम किती गोड आहे महाराज, प्रसिद्ध प्रमाण आहेत. अमृताहुनी गोड, तरी आम्हाला चहा फिका लागतो. आम्ही बोलतो तसं आमच्यामध्ये महाराज ती एक सामर्थ्य नाहीये. जे महाराजांनी केलं ते संसाराला शून्य समजून त्यांनी केवळ केवळ नामस्मरण केलं महाराज. हात पसरे जेने अमृतचे स्त्रवी येता ते बरवे ऐसे शकून लाभाचे. नामस्मरण करून करून वाचा गोड होते, वाणी पवित्र होते. हरिपाठ कीर्ती मुखी जरी काय पवित्रची होय देह, त्याचा देह पवित्र होईल, देह मंगल होईल. त्यांच्या दर्शनाने सुद्धा वस्तू पवित्र होतील महाराज. म्हणून तर आमच्या मधुकर भाऊने जिथं काका राहायचे त्या जागेला देवघर केलं. भास्कर भाऊ बसले वाडगावचे. महाराजांनी ज्या माठोकीला हात लावला त्या माठोकीची ती पूजा करतात. महात्मा गांधींचा चष्म्याची काय कशामुळे किंमत वाढली? चष्म्याची किंमत नाहीये, चष्मा आहे कोणाचा त्याला किंमत आहे. कधी कधी काय होतं, खुर्चीमुळं माणसाला किंमत असते, पण कधी असं होतं की त्या खुर्चीला किंमत माणसामुळे येत असते. पवित्र असेल, निर्मळ असेल, वाणी पवित्र होईल, मन निर्मळ होईल. आणि असं नामस्मरण करून करून तो साधक, तो महात्मा, ते संत महात्मे केवळ आपण स्वतः नाहीये, केवळ खुडसर गावाला नाहीये, महाराष्ट्राला नाहीये, संपूर्ण जगाला त्यांनी नामस्मरण करून करून ढवळून काढलं. हरी भजनी हरी भजनी
कवीला लाग कळी काळाचा. कशामुळं? हरिभजन करून त्यांनी काळ चुकवला. लायसन नाही माणसापाशी आणि पुढं गाडी उभी पोलिसाची. माणूस काय करतो? रस्ता चुकून निघून जातो लांबून. असं काळ हा प्रत्येकाच्या डोक्यावर आणि उभा आहे महाराज. तुम्ही किती लपणार काळापासून? काळाची हे उडी पडेल बा जेव्हा. काळ प्रत्येकाच्या शिरावर आणि सुरी पाजळून अगदी तयार आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश? अजून 20 मिनिटं अवकाश आहे. महाराजी जोपर्यंत एक मग खरं सांगा जाता जाता काळ हा प्रत्येक सेकंदाची लेखणी त्याची चालू आहे, बंद नाही महाराज. सदा काळ गणना करी आयुष्याची. कथेची वेळेची आज्ञा नाही. कथेची वेळेची आज्ञा नाही. कथेची वेळेची आज्ञा नाही. कथेची वेळेची आज्ञा कथेमध्ये, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, गीता ऐकताना सैराट तिथं आहे लेखणी चालू बर का. कथेची वेळेची आज्ञा नाही. जर कीर्तनामध्ये मरण आलं तर खूप चांगली गोष्ट आहे महाराज. मरण यायला पाहिजे. 7 दिवस नको अजून म्हणा, येऊ द्या पूर्ण. महाराज प्रत्येकाला मरणाचा धाक असतो. मी मरणार होता ना झोपास टायमाला. तुका म्हणे वाहे मरणाचा धाक रक्षण उपाय करून असे. बहुतेक लोकांच्या खिशामध्ये गोळ्या असतील. खोकला आला की लगेच गोळी, सर्दी की लगेच गोळी, भूक लागत नाही, जेवण केलं पचत नाही, ते आमच्या आईचं शाप आहे लहानपणचा. तुला गोळी लागू, तुला गोळी लागू, तुला गोळी लागू. आमचे गुरुजी नारंगिरीजी महाराज त्यांनी कधी गोळी घेतली नाही महाराज. कधीच गोळी घेतली नाही. त्यांची एकच गोळी होती. सब रसो का किया मार भजन बोले एक ही सार. एकदा बेट्यामध्ये असताना महाराज कुठेतरी कार्यक्रम कीर्तन करून आले. याच्यात एकही शब्द खोटा नाही आहे बरं का. पाठीमाग हनुमानजी लाल आहेत. ही नारदाची गादी आहे. खोटं बोलून रेटून काही मला काही फायदा होणार